श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. नमस्कार भाविक हो. माणसाच्या आयुष्यात संपत्ती असली तरीही चिंता कमी होत नाही. पैसा असला तरीही मनःशांती मिळत नाही. आणि पैसा गेला की संसारावर संकट आलं की माणूस अक्षरशः उभा टाकतो. आता काय होणार असा प्रश्न त्याला घेरतो. अशाच एका काळी एका पारशी भक्तावर एक फार मोठं संकट आलं. त्याचं नाव होतं नवरोजी. व्यवसाय करताना त्याच्यावर मोठं कर्ज चढलं होतं. संपत्ती हातची गेली, प्रतिष्ठा डळमळीत झाली आणि मनात प्रचंड घबराट भरली. जगातल्या कोणाकडेही उपाय दिसत नव्हता. ना नातेवाईक, ना मित्र, ना कोणी दाते. सगळे दार बंद झाली होती. आणि तेव्हाच त्या भक्ताच्या आयुष्यात प्रवेश झाला अक्कलकोटच्या श्री स्वामी समर्थ महाराजांचा. सगळीकडे निराशेची काळोख होती, पण स्वामींच्या कृपेचा एक प्रकाश किरण त्याचं जीवन बदलायला सज्ज होता. बर्जोरजी नावाचे एक पारशी गृहस्थ अक्कलकोट येथे राहत होते. त्यांचे नवरोजी नावाचे एक नातेवाईक मुंबईहून त्यांना भेटण्यासाठी आले. चहा फराळ झाला. एकमेकांकडील खुशाली विचारून झाली. इकडच्या तिकडच्या गप्पांमध्ये दिवस कसा अगदी भुरकन उडून गेला. रात्री बऱ्याच उशीरपर्यंत ते दोघे गप्पा गोष्टी करत दंग झाले. बर्रोजी हे नवरोजींना त्यांच्या अक्कलकोट गावी आलेल्या श्री स्वामी समर्थ महाराजांच्या अद्भुत गोष्टी, लीला, चमत्कार सांगू लागले. मुंबईचे नवरोजी म्हणाले, काहीतरीच सांगताय तुम्ही. असे कधी घडेल का? हे अगदी अशक्य आहे. मुंबईच्या नवरोजींना या गोष्टी, ते विलक्षण चमत्कार हे सगळं खोटं वाटत होतं. सर्व काही अविश्वसनीय वाटत होतं. इतक्यात अकस्मात तेथे श्री स्वामी समर्थ महाराजच प्रकट झाले. नवरोजींना समजेना की हा काय प्रकार आहे. दारे खिडक्या बंद असताना हे महाराज इथे अचानक कोठून आले? शिवाय बाहेर पहारेकरीही होते. नवरोजी हात जोडून विनवणी करू लागले, महाराज, माझ्यावर कर्जाचा डोंगर कोसळला आहे. माझे कर्ज फिटून माझी संपत्ती मला परत मिळाली तर फार बरे होईल. त्यावर श्री स्वामी समर्थ महाराज म्हणाले, संपत्ती परत मिळाल्यावर काय देशील? नवरोजी म्हणाले, प्राप्तीचा 4था हिस्सा देईन. श्री स्वामी समर्थ त्वरित उत्तरले, नर्मदेकडे जा. एवढे बोलून श्री स्वामी समर्थ महाराज अंतर्धान पावले. नवरोजी आणि बर्रोजी मंचकावरून उठाले. त्यांनी दारे तपासून पाहिले तर दारे बंद, खिडक्याही बंद. ते दोघे बाहेर आले. त्यांनी पहारेकऱ्यांना जागे करून श्री महाराजांचा शोध घेण्यास सांगितले. पहारेकऱ्यांनी बराच शोध घेतला तेव्हा त्यांना असे कळले की श्री स्वामी महाराज तर अक्कलकोटहून 2 कस दूर असलेल्या रामपूर या खेडेगावात आहेत. या अद्भुत लीलांचा प्रत्यक्षच अनुभव घेतल्यामुळे नवरोजींच्या आश्चर्याला पारावार राहिला नाही. श्री स्वामी महाराज सकाळपासून रामपूरला असताना, आपल्या घराची दारे बंद असताना आपल्या खोलीत आलेच कसे? आता त्यांची खात्रीच पटली की श्री महाराज हे साक्षात परमेश्वराचेच अवतार आहेत. आपला चमत्कारांवर विश्वास नव्हता, त्यामुळे त्यांनीच ही अद्भुत लीला करून दाखवली. या सत्पुरुषांना भेटायलाच हवे असे त्यांना वाटले. ताबडतोब ते रामपूरला आले आणि त्यांनी श्री स्वामी महाराजांना साष्टांग नमस्कार घातला व क्षमा मागितली. श्री स्वामी महाराज म्हणाले, तुम्हाला गुजरात देशीचे बोलवणे येईल, तुम्ही तिकडे जा. नवरोजींनी श्रीफल, हार, फुले अर्पण करून श्री स्वामी महाराजांना निरोप घेतला. मुंबईला घरी येताच त्यांना एक आनंददायक बातमी समजली की बडोद्यावरून श्रीमंत मल्हारराव गायकवाड यांचे बोलवणे आले आहे. बडोद्यास गेल्यावर सांगितलेले कार्य त्यांनी परिश्रमपूर्वक केले. श्रीमंतांनी उदंड धनसंपत्ती, वस्त्रालंकार देऊन त्यांचा सन्मान केला. नवरोजींचे सगळे कर्ज फिटले. त्यांना एकसारखी श्री स्वामी महाराजांची आठवण येऊ लागली. अक्कलकोटला येताच त्यांनी श्री स्वामी महाराजांची षोडशोपचार पूजा केली. ब्राह्मण भोजन घातले. त्यांनी श्री स्वामी महाराजांना श्रीमंत मल्हारराव गायकवाडांचा निरोप दिला की श्रीमंतांनी आपणास बोलवले आहे. परंतु श्री महाराज त्वरित उत्तरले, आम्ही येत नाहीत, जा. त्यांना बडोद्याला नेण्याचे पुष्कळ प्रयत्न झाले, पण व्यर्थ. श्री स्वामी महाराज काही बडोद्यास गेले नाहीत. त्यांना राजवैभव, विलासाची किंवा इतर कसलीही इच्छा नव्हती.
इतकेच काय, पण संपत्ती मिळाली की माझ्या प्राप्तीचा 4था हिस्सा तुम्हाला देईन असे वचन देणाऱ्या नवरोजींना श्री स्वामी समर्थ महाराजांनी त्यांच्या वचनाची आठवण सुद्धा करून दिली नाही. क्षणार्धात भक्ताचे दुःख दूर करणारे, त्यांना ऐश्वर्य संपन्न करणारे श्री स्वामी समर्थ महाराज म्हणजे अनंत कोटी ब्रह्मांड नायक राज तर ते होतेच. श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ. ही होती आजची स्वामी समर्थ महाराजांची पारशी भक्ताची कर्जमुक्ती केलेली सत्यकथा. मी दररोज तुमच्यासमोर स्वामी समर्थ महाराजांच्या सत्यकथा घेऊन येणार. जर तुम्ही आमच्या चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला लगेच सबस्क्राईब करा, कारण आम्ही आमच्या चॅनलवर स्वामी समर्थ विचार, प्रेरणा, संदेश आणि प्रेरणादायी कथा घेऊन येत असतो. आणि हो, बेल आयकॉन दाबायला विसरू नका, कारण आमचा प्रत्येक व्हिडिओ हा थेट तुमच्यापर्यंत पोहोचण्यासाठी मदत होईल. तुम्हालाही स्वामी समर्थांच्या सत्यकथा ऐकायच्या असतील तर कमेंटमध्ये नक्कीच कळवा. लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा. चला तर मग भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये. तोपर्यंत श्री स्वामी समर्थ. जय जय स्वामी समर्थ.